सचिन अंगळ. सची की मैफिल गप्पा मराठी मातीशी थेट फ्रान्सहून आणि महाराष्ट्र मंडळ फ्रान्स घेऊन येत आहे मराठी रॉन्देवूचा पुढील भाग. आपल्या आजच्या मराठी रॉन्देवूच्या भागात आपल्या सोबत आहे क्षितिश दाते. हॅलो क्षितिश, कसा आहेस? काय मस्त आहे. काय म्हणतोयस? मी पण ठीक आहे एकदम. तर क्षितिशला आपण नुकत्याच आलेल्या मुळशी पॅटर्न या सिनेमामध्ये बघितलेलं आहेच. याशिवाय बन मस्का, फ्रेशर्स, गोंद्या आला रे, अनन्यासारख्या टीव्ही सिरीज मधूनही तो आपल्या समोर आलेला आहे. आयटम या त्याच्या हिंदी नाटकाला त्यांनी त्यामध्ये त्याचं दिग्दर्शक केलेलं होतं. मेटा पुरस्कारही मिळालेला आहे. आज क्षितिश आपल्याशी गप्पा मारायला आलेला आहे. तर क्षितिश, काय म्हणतोस, करायची सुरुवात? येस येस येस. ओके. पहिल्यांदा तर मित्रा तुझं नाव क्षितिश. तर मला एक सांग, लहानपणी तुलाच अवघड पडायचं का रे ते म्हणायला? सुरुवातीलाच एवढं मोठं असं अक्षर कसं वाटायचं रे? आता काय लहानपणी अवघड जायचं का हे याची मला कल्पना नाही खरं तर आता. पण लोकांना खूप अवघड जातं आणि मी आता ते स्वीकारलंय. लोक काही क्षितिज, क्षितिज, क्षितिश काही म्हणतात. मी ओ देतो. बरोबर आहे, बरोबर आहे. तर तू ऍक्टिंग करायची हे कधीपासून ठरवलंस? म्हणजे याला घरून पाठिंबा होता का काय होतं तुझ्यासाठी? हो, म्हणजे लहानपणीचं काही धरण्यात आता अर्थ नाहीये. कारण लहानपणी अभिनयाबरोबर इतरही बऱ्याच गोष्टी मी करत होतोच. हम्म. स्पोर्ट्सही खेळत होतो, बरंच काय काय करत होतो. पण मला असं वाटतं कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तम आणि या सगळ्या स्पर्धांमधनं नाटक करायला सुरुवात केली आणि त्यातनं जरा खूप जास्त सिरियसनेस निर्माण झाला याच्याबद्दल, की हेच करावंसं वाटतंय आणि दुसरं दुसरं काही नक्की करावंसं वाटत नाहीये. म्हणजे त्याचबरोबर मी कॉमर्स शिकत होतो. त्याही विषयांमध्ये स्पेशलाइज करत होतो काहीतरी. पण सगळा कल इथनं अभिनयाकडे, दिग्दर्शनाकडे याच्याकडेच होता. त्याच्यामुळे कायम असं वाटत होतं सुरुवातीपासून साधारण 11वी-12वी पासून की आपण हेच करावं. आणि फॉर्च्युनेटली घरनं मला कधीच विरोध नाही झालेला. रादर मला कायम पाठिंबाच आहे या विषयावरती. हे कर. उलट आवर्जून सांगतात की हे करच तू. एकूणच घरून पाठिंबा हा खूप महत्वाचा असतोच. तर आता हो, तुझ्या खूप महत्वाचं भूमिकांबद्दल असतं. एक बोलतो. तर माझ्या बऱ्याच मित्रांचं मी हे पाहतो की त्यांना अजिबात घरनं पाठिंबा मिळत नाही या गोष्टींसाठी आणि त्यांना रादर हेच फेस करावं लागतं की घरच्यांना पटवायचंय आता की मला हेच काम करायचंय. पण माझी ती एक मोठी फेजच स्किप झाली कारण घरचेच प्रमोट करतात तू हे कर. ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे एका अर्थी आणि प्रिव्हिलेज आहे. तर आपण तुझ्या भूमिकांबद्दल बोलूया आता. तू देवा शपथ मध्ये एक देवाचं काम केलंस किंवा मुळशी पॅटर्न मध्ये गण्या साकारलास. तर तसं म्हणलं तरी दोन कॅरेक्टर्स खूप वेगळी आहेत. त्यांचे भावना, त्यांचे अप्रोचेस हे खूप वेगळे असणार आहेत. तर कसं तू मॅनेज केलंस किंवा कसा अभ्यास करतोस या भूमिकांचा? हो, म्हणजे ती फेज खूपच ट्रिकी होती जरा. कारण सायमल्टेनियसली या दोन्ही गोष्टींचं शूटिंग चाललं होतं. म्हणजे एक 10 दिवस मुळशी पॅटर्नचं शूट झालं की मी सिरियलच्या शूटला परत जात होतो. मग परत 1-2-3 दिवसाचं इथे काम होतं. असं सायमल्टेनियस चालू होतं. पण मला असं वाटतं की त्याच्याचमुळे ते दोन्ही कामं करायला मजा सुद्धा आली. जेव्हा आपण एकच काम करत असतो, विच इज आयडियल माझ्या मते सुद्धा, तर तेव्हा दुसरं कंपॅरिझनला आपल्याकडे काही नसतं. पण हे दोन्ही करत असताना बँक ऑपोजिट भूमिका असल्यामुळे मला असं वाटतं एकापासून आपणच स्वतःला वेगळं काढायचंय आणि दुसरं करायचंय. यासाठी कंपॅरेटिव्ह 2 ट्रॅक्स चालू होते एकत्र आयुष्यात. सो ते खूप मदत करणारे होते. पण हो, म्हणजे इथून ते खूप एक्झॉस्टिंग व्हायचं बरेचदा. कारण दोन्हीकडे आता अभिनय हा खूप मेंटली काम करणारा जॉब आहे. त्याच्यामुळे दोन्हीकडे तितक्याच पद्धतीने ते एक्झॉस्टिंग आणि क्रिएटिव्हली स्वतःलाही आणि इतरांनाही सॅटिस्फाय करणारं काहीतरी आपल्याला डिलिव्हर करायचंय. याचं प्रेशर असायचं. पण खूप लोक मदतीला असणं या पॉइंटला खूप गरजेचं आहे. म्हणजे मुळशी पॅटर्नमध्ये प्रवीण तरड्यांची जे दिग्दर्शक आहेत फिल्मचे आणि लेखकही, तर त्यांना भूमिका आणि गोष्टी आणि पात्र हे सगळं इतकं क्लिअर होतं, की आणि त्यांना माहिती होतं, की मी हे एकत्र दोन्ही करतोय. त्याच्यामुळे ते मला सतत एक आधार म्हणून उभे राहायचे आणि सांगायचे, की बाबा हे करायचंय. नाही, हे असं नाही, हे वेगळं काहीतरी वाटतंय, हे कर. सो आणि सिरियलच्या सेटवरही आमचे दिग्दर्शक होते, सहकलाकार होते इतर, जे खूप मला या बाबतीत एक आधार म्हणून उभे राहायचे सारखे. तर एकूण तू सिनेमांमध्ये ऍक्टिंग केलीस, नाटकांमध्येही कामं केलेली आहेस, टीव्ही सिरीज मध्येही तू आलास. तर आता या 3 माध्यमातून जेव्हा एखादं कॅरेक्टर आपण रिप्रेझेंट करतो किंवा एखादं कॅरेक्टर करत असतो, तर त्याच्याकडे तिथे काम करण्याची पद्धत काय वेगळी असते? काय सांगशील या बाबतीत? हा इतका खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण बऱ्याच जणांना हे लक्षातच येत नाही की मुळात हे सगळं वेगवेगळं आहे. ऍक्टर्सनाही खूपदा हे वाटत असतं की ऍक्टर आहे म्हटल्यावर कुठल्याही मीडियम मध्ये जाऊन फायनली ऍक्टिंगच करायची, तर असं ते नाहीये. मला असं वाटतं ऍक्टिंग बिंग अ परफॉर्मिंग आर्ट हम्म. ती प्रेक्षक धर्मी पण आहे.
म्हणजे जितकी मी कलाकार म्हणून माझी ग्रोथ त्याच्यात पाहत असतो, माझं इन्स्टिंक्ट पाहत असतो, तसंच तो परफॉर्मन्स आहे म्हटल्यावर तो कुणासाठी तरी डेडिकेटेड किंवा कुणासाठी तरी केला जातोय ना. हे आता या तिन्ही माध्यमांचे प्रेक्षकच वेगळे असल्यामुळे त्याच्यात अभिनयाच्या पद्धती पण खूप बदलतात. टेलिव्हिजन हे खूप स्ट्रेसफुल आणि क्लोज मीडियम आहे त्या अर्थी. त्याची कारणं अनंत आहेत. पण आता आपण दोघे जेवढे दिसतोय फ्रेममध्ये, युज्युअली तेवढीच पात्र दिसत असतात टेलिव्हिजनवरती. फिल्मचं असं काही बंधन नाहीये. ते त्या दिग्दर्शकाच्या नरेटिव्ह प्रमाणे, त्या फिल्मच्या विषयाचा कोण प्रेक्षक आहे त्याच्याप्रमाणे ते मॅग्निफिकेशन बदलत असतात. आणि नाटक तर तुम्हाला तुमचं पूर्ण देह वापरण्याची मुभा देतच असतो. कारण तुम्ही पूर्ण मागून व्हिजिबल असता असे सगळ्यांना. तर मला असं वाटतं मुळात बॉडीली वर्किंग काय आहे याच्यापासून सुरुवात होते या अभिनयातल्या फरकाला. आणि हळूहळू आपण स्वतःतल्या अवयवांना ओळखायला लागतो, स्ट्रेस करायला लागतो, की ओके, टेलिव्हिजन आहे जिथे मला चेहरा याच्यातच मुख्य माझा अभिनय सॅच्युरेट करावा लागणार आहे अनेक वेळेला. फिल्म ही त्या फिल्मनुसार बदलत जाणाऱ्या अभिनयाचा प्रकार होणार आहे. आणि नाटकामध्ये त्या अर्थी बऱ्यापैकी मोकळीक मिळते काम करायला. अशा वेळेला खूप महत्वाचं असतं योग्य दिग्दर्शक, निर्माते आणि टीम असणं, की ज्यांना पण याच सगळ्या गोष्टींची जाण असेल व्यवस्थित. आणि फॉर्च्युनेटली मी सुरू केलं ज्या सिरियल पासून ती म्हणजे बन मस्का. तो माझा टेलिव्हिजनचा पहिला अनुभव होता. आणि विनोद लवेकर हे त्याचे दिग्दर्शक आहेत, जे दिल दोस्ती दुनियादारी, एका लग्नाची दुसरी गोष्ट या गाजलेल्या मालिकांचे दिग्दर्शक आहेत. ही इज सो स्पेसिफिक अबाउट व्हॉट ही रिअली वॉन्ट्स. आणि ते नटांना त्या मीडियम मध्ये खूप कम्फर्टेबल करतात. सो आय एम फॉर्च्युनेट टू हॅव वर्क विथ हिम. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते टेलिव्हिजनचं तंत्र हळूहळू कळायला लागलं. आणि होतच ना, सुरुवातीचा बराच काळ कळत नसतं. आपण नाटकासारखा अभिनय करायला जातो आणि प्लेबॅक बघताना एकदम जाणवतं की काही इफेक्टिव्ह झालंच नाही. म्हणजे मला जे दाखवायचं होतं, इमोट करायचं होतं, त्यातलं काहीच झालेलं नाहीये. असं सुरुवातीचे खूप महिनेही जातात. पण ती कुठली गोष्ट अनुभवत शिकण्याचीच आहे, त्याच्यामुळे इट्स फन. बरोबर. तर मग तू म्हणत होतास की ऍक्टरला हे समजून घ्यावं लागतं की ही माध्यमं वेगळी आहेत, तिथं वेगवेगळ्या पद्धतीने ऍक्टिंग करावी लागते. तर हा ऍक्टर घडतो कसा? त्याची जडणघडण काय असते? म्हणजे त्यासाठी काय प्रयत्न करावा लागतो? काय रियाज असतो म्हणजे तुमच्यासाठी? खूपच काय काय आहे खरं तर. पण एक मात्र नक्की की एक सिलेबस काही नाहीये त्याला. म्हणजे तुम्ही एक कोर्स पूर्ण केलात की तुम्हाला अभिनय आला असं होऊच शकत नाही. तुम्हाला ते अनुभवत करावं लागतं एकतर. आणि मला असं वाटतं ते रियाज जो आहे तो खरं तर तुमच्या बिहेवियर मध्ये आणि तुमच्या डेली लाईफ मध्ये आहे. तो रियाज तुमच्या रोजच्या वागण्यामध्ये, दिनक्रमामध्ये आहे. म्हणजे एव्हरी मोमेंट दॅट आय लिव्ह is directly or indirectly teaching me something about personalities, human beings, scenarios, situations, reactions, what I do to react to a situation. या सगळ्याबद्दल कुठलाही एक प्रसंग, एक मोमेंट मला काही ना काहीतरी शिकवत असते. आता आता आपण ही मुलाखत करतोय. आता मी काही वेळ आधीपासून या मुलाखतीसाठी तयार होतो. तेव्हा पण काहीतरी माझ्यात एनर्जीज चॅनलाइज होत होत्या, ज्या मला या मुलाखतीकडे आणत होत्या, रेडी करत होत्या त्यासाठी. तर पुन्हा हा एक परफॉर्मन्सच आहे ना, नाही म्हटलं तरी. अभिनय नाहीये याच्यात काही, पण परफॉर्मन्सच आहे. सो तुम्ही परफॉर्मन्स रेडी होणं खूप गरजेचं आहे. आणि जो रियाज तुमच्या डेली लाईफमध्ये आहे असं मला वाटतं. सो खूपदा असं बघायला मिळतं जे खूप विविधता दाखवू शकणारे नट असतात. त्यांच्याशी खरंच जर डील करायला गेलं तर ते खूपदा असे मनस्वी असतात. ते स्विच रॅन्डमली, ते स्विच ऍब्रप्टली. आपल्याला पटकन सुसंगती सापडत नाही की अरे आता हे म्हणत होता, आता हे म्हणतोय, की अरे किंवा अरे असं काय एकदम मध्येच हे करायला लागला. तर असं अनेकदा होतं. प्रत्येकाचं होतच असं नाही, पण बहुतांश वेळा होत असतं. तर मला असं वाटतं की ते त्या नटाने त्याच्या त्याच्या सबकॉन्शियसली कधीतरी केलेली प्रोसेस असते आणि हळूहळू तो बदल त्यात झालेला असतो. आणि तो विचित्रपणा जो येतो, तो परफॉर्मन्स रेडीनेस जो असतो, एक अटेन्शन सिकिंग झोन असतो, स्विच करण्याचा झोन असतो. तर हे सगळं मला असं वाटतं रोज तुम्ही ते करता. आणि सातत्यच गरजेचं आहे ना. कुठलीही इतर कलाही असेल, संगीत असेल, नृत्य असेल, कुठलीही इतर परफॉर्मन्स, पेंटिंग असेल, सातत्य असल्याशिवाय काहीच येऊ शकत नाही. तर आता नटांनी सातत्य आणायचं कसं? त्याला एखाद्याकडे समजा सिरियलचं कसं रोज शूटिंग असतं, त्याच्यात तुमचे रियाज हळूहळू रोज दिनक्रमातच येतो. पण आता माझ्या नाटकाचे प्रयोग समजा महिन्याला 3च होत असतील, तर मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये सातत्य कसं आणायचं?
तर मला असं वाटतं ते डेली लाईफ मध्ये आणायचंय. कोणाचं त्यात नुकसान न होऊ देता, त्याच्यात कुठे काही अन्यायाचा भाग किंवा खोटेपणा न येऊ देता, पण ते बिहेव्हिअरल चेंज हाच रियाजाचा मार्ग आहे असं मला वाटतं. अपार्ट फ्रॉम दॅट देर आर सो मेनी थिंग्स दॅट यू कॅन डू. म्हणजे पुस्तकं आहेत, खूप चांगली पुस्तकं आहेत अभिनयाची, जे तुमचे अचानक ब्लॉक्स रिलीज करतात. आता आपल्याकडे लागूंची जी पुस्तकं आहे, डॉक्टर श्रीराम लागूंची, ती तर खरंच वाचली तर मग त्याच्यात पुन्हा रियाजाचा खूप भाग त्याच्याबद्दल लमाणमध्ये वगैरे बोलतातच ते. शिवाय स्टॅनिस्लॉव्स्कीचं द आर्ट ऑफ स्टेज नावाचं पुस्तक आहे. तर मला असं वाटतं खूप लोकांनी खूप अभ्यास, खूप थिअरीज या मांडून ठेवल्या आहेत, ज्या तो डेली डोस नाही असू शकत. मला असं वाटतं ही जी पुस्तकं आहेत, ती ब्लॉक आला की त्यातलं कुठलं तरी चॅप्टर वाचून तो सोडवणं हा मुद्दा आहे त्यातला. बरोबर, बरोबर. अगदी म्हणजे ऍक्टर किंवा ऍक्टरच्या मागचं काम हे बरंच मोठं आहे. तुम्हाला दिसताना ते एंड प्रॉडक्ट दिसतं, पण त्याच्या मागे जे काम घडलेलं असतं ते खूप मोठं असतं. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली. तर तसंच तुझ्या आयटम या हिंदी नाटकाविषयी ज्याला मेटा पुरस्कार मिळाला होता, तर त्यातून तू एक वेगळा विषय मांडलास आणि एक प्रश्न विचारायचा वाटतो की तो विषय मांडताना तुला हिंदी ही भाषा का वापरावीशी वाटली? म्हणजे काय तिथं असा थॉट आला की आपण हिंदीमध्ये हे नाटक करूया? आणि ते नाटक एक तर सिद्धेश पुरकरनी लिहिलंय. एक तर अमेझिंग नाटक लिहिलंय त्यांनी. आणि त्यानेच ते मुळात हिंदीत लिहिलं होतं. त्यामुळे नाटक इनएव्हिटेबली हिंदीतच करणं आलं. ते मात्र हिंदीतच व्हायला हवंच होतं आणि ते झालं. याचं कारण असं की नाटक हे शूटिंग फ्लोअरवर घडतं अख्खं. आणि जर आपण कुठल्याही शूटिंग फ्लोअरवर गेलो हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये, तर ऑफकोर्स हिंदी हीच भाषा प्रिडॉमिनंट आहे. बरोबर. आणि जरी मराठी सेट्सवर आपण काम केलं तरी अनेक हिंदी भाषिक लोक सेटवर काम करत असतात आणि एकूण फिल्म सेट्सवरती माहोल हा हिंदीच असतो बरेचदा. खूपदा हिंदीच बोललं जातं. सिरियलच्या सेटवर सुद्धा फॉर दॅट मॅटर मराठीच्या. याचं कारण असं की एक तर विविध राज्यांमधनं लोक आलेली असतात. त्यांची एक कॉमन भाषा मुंबईमध्ये राहून हिंदी हीच झालेली असते. तर मुंबई हे तर असं शहर आहे की ज्याला काही खरं तर आपली महाराष्ट्राची राजधानी आहे, पण एक अशी भाषा नाहीच आहे. कित्येकदा असं होतं की आपण रिक्षात बसतो, आपल्याला कळत नाही रिक्षावाल्याशी मराठीत बोलायचं, हिंदीत बोलायचंय का काय. आपण ते फिगर आउट करतो. मग आपल्याला कळतं त्याची भाषा ही आहे. मला काही जण असे भेटलेत मुंबईत ज्यांना हिंदी मराठी दोन्ही येत नाही. तर म्हणून ती फिल्म सेटची लँग्वेज ही हिंदीच आहे इनोव्हेटिव्हली. त्यामुळे ते नाटकही हिंदीत आहे. त्यामुळे ते ऑर्गॅनिकही होतं खूप जास्त. तर या नाटकाविषयी बोलून झाल्यावर मला एक आता करंट सिच्युएशन विषयी तुला विचारायला आवडेल की या कोरोनामुळे आता सगळे कलाकार तसे घरी बसलेले आहेत, तशी इंडस्ट्री ही घरी बसलेली आहे इन अ वे. तर यानंतर जेव्हा सुरू होतील कामं तेव्हा काय बदल अपेक्षित आहेत या इंडस्ट्रीमध्ये? बघ, बदल प्रत्येकासाठी वेगवेगळे असणार आहेत असं मला वाटतं. त्यामुळे बदल हा असा नाही मानता येणार की हा बदल होणार आहे. पण निर्मात्यांसाठी चित्र बदलणार आहे, ते वेगळं बदलणार आहे. नटांना त्याची झळ थोडीशी पोचणार आहे, अख्ख्या युनिटलाच पोचणार आहे. कामं नसणं या फॅक्टरची झळ फक्त एका सर्टन डिपार्टमेंट्सलाच बसणार आहे. त्यामुळे तुम्ही काय सेटअप मध्ये काम करताय याच्यावर मला वाटतं तो बदल ठरेल. पण एक बदल मात्र सगळ्यांसाठी कॉमनली होईल, ते म्हणजे काळजी घेणं खूप वाढेल. कारण शूटिंग फ्लोअरचे पुन्हा एसी असतो, एन्क्लोज्ड एन्व्हायरमेंट असतं, संसर्ग तर होतच असतो. खूप गोष्टींशी, वस्तूंशी सगळेजण एकत्र डील करत असतात. त्यामुळे इट इज व्हेरी हार्ड टू नॉट टच ऑर नॉट गेट इन कॉन्टॅक्ट विथ थिंग्स ज्याला इतरांनी स्पर्श केलाय. त्यामुळे खूप वेगळ्या पद्धतीचं काहीतरी चित्र बघायला मिळेल असं मला वाटतं. लेट्स सी. इव्हन आय एम लुकिंग फॉरवर्ड टू व्हॉट चेंज रिअली हॅपन्स. कारण एवढीच माझी इच्छा आहे की आता ऑलरेडी आतापर्यंत जे नुकसान झालंय लोकांचं त्यात आणखी भर पडू नये आणि काही नाही काहीतरी करून रिकव्हरच व्हावं रात्र सगळं. आणि एक मात्र आहे की आतापर्यंत वर्स्ट सिच्युएशन मधनं पण मार्ग काढत आलीच आहेत माणसं. त्याच पद्धतीने यातही मार्ग काढतात. आता आम्ही एक सिरियल घरी करतोय शूट आता. सोनी मराठीवर एक सिरियल आम्ही करतोय, 800 खिडक्या 900 दारं नावाची, इंडियन मॅजिकांनी प्रोड्यूस केलेली. तर ती मी आता जसं मोबाईलवर झूम कॉलवर बोलतोय तसंच फोनवर मी ती शूट करतो. माझे सीन्स मी शूट करतो. दुसरे कोणीतरी इतर कलाकार त्यांच्या त्यांच्या घरी स्वतःचे सीन्स शूट करतात. आणि हे पुन्हा रिस्क मॅनेजमेंटच आहे हे सगळं प्रोजेक्ट. आणि रिकव्हरीचाच प्रयत्न आहे. काहीतरी फायनान्शियल हातभार लावण्याचा, मनाने पण लोकांना एंगेज ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.
सो अशा पद्धतीने ऑलरेडी प्रयत्न सुरू झालेच आहेत आणि बऱ्यापैकी चांगली चालली सिरियल. लोक काल तर गंमत झाली, रस्त्यात मी रुमाल बांधून एका दुकानाच्या लाईनीत उभा होतो. तर माझ्या पुढच्या माणसाने मला विचारलं की, "हो, ते सोनी मराठीवर तुम्ही आता काम करताय का?" म्हटलं, "तुम्ही रुमालात ओळखलत मला?" म्हटलं, "हो, तुमचा शर्ट तोच आहे परवाच्या सीन मधला." म्हटलं, "ओके." सो बरीच लोक त्या अर्थी बघतायत, जी आनंदाची गोष्ट आहे. नाही, खरंच छान. मी पण पाहिली सीरियल. खूप छान पद्धतीने मांडले आणि तुम्ही जाता जाता संदेशही देताय की काळजी घ्या. किती कोरोनाचं हे जे संकट आलेलं आहे त्याच्याकडे कसं अप्रोच करायला पाहिजे. ते खूप छान कॉम्बिनेशन आहे. हो. आणि आता मला तुला विचारायचं आहे की कधी फ्रेंच मूव्हीचा अभ्यास वगैरे किंवा ते कधी बघितल्या का? तर काय एकूण असं इम्प्रेशन काय आहे? फ्रेंच मूव्हीज आणि एक इंडियन फिल्म इंडस्ट्री यातला काही फरक किंवा काही वेगळेपण? खूप फरक तर आहेच. हं, खूप फरक आहे. यात चांगलं किंवा वाईट असं काही नाही. प्रत्येक प्रदेशाचं आपलं एक एस्थेटिक्स असतात. त्यातनं नवीन-नवीन नरेटिव्ह तयार होत असतं. सो इट इज गोइंग टू बी डिफरंट आणि ते वेगळं आहेच. आणि फ्रेंच फिल्म्स मात्र मी बघितल्या आहेतच. मला काही नट खूप आवडतात. मला विन्सेंट कॅसेल प्रचंड आवडतो. त्याची मूव्हमेंट, त्याचा ज्या पद्धतीने अप्रोच असतो एखाद्या भूमिकेला, तो इट इज व्हेरी डिफरंट आणि व्हेरी स्पेशल. लायला बेख्ती मला खूप आवडते. मला असे बरेच नट आहेत. सर्जे दिग्दर्शक मला खूप आवडतात. तर यांच्या फिल्म्स मी पिफ मध्ये वगैरे बघितल्या आहेत. इतर काही फेस्टिवल्स मध्ये बघितल्या आहेत. आता आपल्या ओटीटीज वरती दाखवतात त्यात बघितलेल्या आहेत. अर्थात मी ते फ्रेंच मध्ये बघणंच प्रेफर करतो, कारण की आता ऍक्टर असल्यामुळे मला असं वाटतं की एक वेळ मी सबटायटल्स वाचण्यात लक्ष एंगेज करेन, पण त्या नटाचा अभिनय पूर्ण बघावा. हं. म्हणजे हे काया आणि वाचा दोन्हीही पाहावं त्याचं. नाहीतर काय होतं की आपण बॉडी एकाची बघतो आणि आवाज तिसऱ्याच कोणीतरी त्याच्यावर वर्क करून लावलेला असतो, इंग्लिश डब करून. तर मला युजली कुठल्याच डब फिल्म्स पाहायला आवडत नाही. पण मी फ्रेंच फिल्म्स फ्रेंच भाषेतच पाहतो. दुर्दैवाने मला फ्रेंच भाषेबद्दल काहीच अंदाज नाही. म्हणजे ऐकल्यावर कळते की ही फ्रेंच आहे. काही मोजके शब्द माहिती आहेत. पण कधी अभ्यास करायची वेळच नाही आली. जर्मन मी शिकायचो शाळेत असताना, तर त्याचा अगदी बारीक बारीक माहिती आहे. पण आय एम अवेअर की फ्रेंच आणि जर्मन जरी नेबरिंग कंट्रीज असल्या तरी खूपच वेगळी भाषा आहे. येस. तर मग आता पुढं काय? क्षितिज दाते आम्हाला ऍक्टर म्हणून, डायरेक्टर म्हणून टीव्हीवर किंवा नाटकातून कशा पद्धतीने भेटणार आहे? काय करणार आहेस तू येत्या काळात? तेव्हा माझी अशी इच्छा आहे की मला हे संपल्यानंतर लवकरात लवकर आता नाटकच करायचंय. अरे म्हणजे वा. मी इतके दिवस नाटकाच्याच एका मागे लागलो होतो. 1-2 नाटकांवर कामं केली आहेत. हम्म. काही एखादा ड्राफ्ट तयार आहे. तर ती बसवायला घ्यावं असं. त्यामुळे आत्ता तरी मला असं वाटतं की मेंटली माझ्या फोरग्राऊंडवरती दिग्दर्शन आणि नाटकाचं दिग्दर्शन असं आहे. पण अरे यू नेव्हर नो. एक तर आता कोरोना आणि या सगळ्या प्रकारामुळे थिएटर्स कधी अवेलेबल होतील, प्रोड्युसर्स कितपत त्याच्यामध्ये आता इंटरेस्टेड असतील, या सगळ्यावरनं ठरेल खरं तर आता लाईनअप काय आहे. सो मी कंपल्सिव्हली नाटकच करेन असं नाही, पण इच्छा ती आहे. एक फिल्म हाफ डन आहे शूट. सरसेनापती हंबीरराव नावाची प्रवीण तरडेंचीच फिल्म. येस. तर त्याचं एक 4-5 दिवसाचं शूट राहिलंय आमचं. सो ते परवानगी मिळालं की आम्ही पूर्ण करू आणि आजच आपण मुलाखत करतोय त्या दिवशी रिलीज होणं अपेक्षित होतं फिल्म. शिवराज्याभिषेक दिन. हो. त्यामुळे आता ते तर खूप पुढे गेलं. बघूया. आणि सिरियल करतोच आहे. त्यामुळे ते बघायला मिळेल असंच म्हणूया आपण. नाही. शिवाय वेब सिरीजचं एका बोलणं आहे की जे कदाचित लवकर सुरू होईल काम परवानगी मिळाल्यावर. त्या अर्थी बऱ्याच माध्यमांमध्ये शिरकाव करण्याची इच्छा तरी आहे. बघूया. म्हणजे बराच बिझी आहेस तू. निदान मेंटली तरी सध्या विचार करायला मेंटली भाग ऑक्युपाईड पडेल. आहे. पण मेंटली ऑक्युपाईड मी असतोच असं मला वाटतं. असं कधी होत नाही की रिकाम पण आले किंवा बोर्डम आहे. बोर होतं. खूपदा बोर होतं. पण अ, ते विचार करायची किंवा काही ना काहीतरी एक्सप्लोर करायची सवय लागल्यामुळे जे ही अंगवळणी पाडण्याचाच भाग आहे. लॉकडाऊन पण सी वी हॅव टू से की आपण प्रिव्हिलेज होतो. पण घरामध्ये लॉकडाऊन झालो. राहायला घर आहे. घरात साधनं आहेत. सो ही एक खूप प्रिव्हिलेजची गोष्ट आहे खरं तर. पण त्या कन्सिस्टन्सीमध्ये पाहायला गेलं तर लॉकडाऊन बऱ्यापैकी सुकर गेला माझा. मला की 2-2.5 महिने कंटाळा नाही आला अजिबात. कारण नवीन गोष्टी वाचत होतो, स्क्रिबलिंग करत होतो. काही कामं जी एनिवे घरात बसूनच करायची असतात ती मार्गी लावत होतो. आणि ऍक्टरनी मला असं वाटतं की एनिवे कुठल्याही ऍक्टरनी पहिल्यांदा स्वतःला इम्युन करून घेतलं पाहिजे बोर्डमला आणि रिकामपणाला. देर आर सो मेनी फेजेस जेव्हा काम मिळत नाही किंवा मिळालं तर इतकं छोटं काम असतं की त्यातनं काही
सॅटिस्फॅक्शनही मिळत नाही. सो रिकाम पण युटिलाइज करणं हे ऍक्टरनी शिकलंच पाहिजे असं मला वाटतं. मी 1-2 ठिकाणी मध्ये याच्याबद्दल बोलायलाही गेलो होतो, अभिनयाबद्दल. तर तेव्हा ती शाळेत 9वी-10वीतली मुलं होती, काही एकदा कॉलेजमधली मुलं होती. तेव्हा पण मी स्ट्रेस हेच केलं, की मी पण एकतर सिमिलर तुमच्यासारख्या फेजमध्येच आहे. मी कोणी मोठा नट नाहीये. मात्र एवढं मात्र नक्की, की फ्रस्ट्रेशनशी डील करणं शिकता येणार असेल, तर या क्षेत्रात जाण्यात अर्थ आहे. नाहीतर इट इज व्हेरी डिफिकल्ट. असं तर होत नाही ना, की आलेलं कुठलंही काम मी करायला तयार होतो. असं होत नाही. मला ते आवडायला पाहिजे. मग फायनान्शियली जुळलं पाहिजे. कित्येक वेळेला फायनान्शियली जुळलं नाही तरी इतकं आवडलेलं असतं, की ते केलं जातं. देर आर सो मेनी थिंग्स. एक कुठल्या गोष्टीवर अवलंबून नसतं काम मिळणं. बरं, लोक देर आर 1000 lakhs ऑफ पीपल हु आर स्ट्रगलिंग फॉर इयर्स आणि दुर्दैवाने त्यांच्या वाट्याला काही काम आलेलं नसतं. सो ह्यातनं मार्ग काढणं खूप कठीण आहे. पण या फेजशी पीसफुली कोपअप करता येणार असेल तरच अभिनय करायचा विचार करावा असं मला वाटतं. बरोबर, बरोबर. खूप छान सांगितलंस तू. आणि एकूण जाता जाता काय सांगशील प्रेक्षकांना? सल्ला देणारं तर कुणीच नाही, पण मी काय करतोय किंवा केलंय हे तरी मी नक्कीच सांगतो. मला इन जनरल असं वाटतं, की डिस्पाइट ऑफ कोरोना ऑल्सो आपली पिढी किंवा आपण ज्या काळात जगतोय तो असा आहे, की ज्याच्यात इंडिव्हिज्युअलिझम खूप जास्त वाढलेलं आहे. लोक खूप आपापल्या स्वार्थी फेजमध्ये असतात आणि एका अर्थी काही चूकही म्हणता येणार नाही बरेचदा, कारण या सोशल मीडियामुळे असेल, ग्लोबलायझेशनमुळे असेल, इतक्या प्रमाणात रीच आहे सगळ्यांचाच. एनीवन इज केपेबल ऑफ अप्रोचिंग एनीवन. त्याच्यामुळे कॉम्पिटिटिव्ह ऍटमॉस्फिअर खूप जास्त वाढलेलं आहे. तर याच्याशी डील करणं शिकलंच पाहिजे असं मला वाटतं. आणि दुर्दैवाने माणसाने इतका सगळा बाजार मांडून ठेवलाय जगात, इतकं बांधकाम आहे, लोकसंख्या वाढ आहे, त्याच्यामध्ये देव न करो असं होऊ नयेच. पण मला असं वाटतं की आपण कोरोनासारखे म्हणजे अशा लॉकडाऊन आणि व्हायरसेसला पण इम्युन व्हायला पाहिजे. बॉडीला इम्युन नाही होऊ शकत आपण आपापलं, पण मेंटली तयार राहिलं पाहिजे मला असं वाटतं या गोष्टींना. कारण कधी काहीही होऊ शकतं हे तर आता आपल्या लक्षात आलेलं आहे. आणि इट इज पॉसिबल जे आता झालं की अख्खं जग थांबतं. थांबतं सगळं, घरी बसतात आणि ज्यांना घरं नसतात त्यांचे तर दुर्दैवाने प्रचंड हाल होतात, प्रचंड. आणि ज्याच्याबद्दल आपण इग्नोरंट असूच नाही. तर मला सल्ला असं नाही म्हणता येणार, पण मी तरी या दृष्टीने याच्याकडे पाहतो की निगेटिव्हिटी घालवण्यापेक्षा त्याच्याशी जुळवणं आणि कोपअप करणं हेच खूप महत्वाचं वाटतं मला. अगदी अगदी खूप छान बोललास तू. मजा आली. आणि तुझे महाराष्ट्र मंडळ फ्रान्स कडून आणि सची की मैफिल तर्फे माझ्याकडून खूप खूप आभार. तू इथे आलास, आमच्याशी गप्पा मारल्यास. थँक्यू सो मच. एकतर आणि एक छोटंसं करेक्शन करतो. मगाशी तू ओळख करून देताना नावं घेतलीस त्यातल्या फ्रेशर्स, अनन्या याचा भाग मी नाही आहे. मात्र मी बनमस्का सिरियलनी टेलिव्हिजनमध्ये सुरुवात केली होती. नंतर देवाशपथ ती फुलराणी नावाची एक मालिका मी गेल्या वर्षी केली, ज्यात खूप मजा आली होती मला. आणि आता ही 800 खिडक्या 900 दारं करतोय. आणि फिल्म मुळशी पॅटर्न तू सांगितलंस आणि नाटकच मुख्य माझं हे काम आहे असं मला फायनली वाटतं. आणि हो, हे सगळं बोलायची संधी दिल्याबद्दल खरोखरच मनापासून थँक्यू. कारण इट इज व्हेरी रेअर असं बोलता येणं. आणि मी तर खूप असं हे सोशल मीडिया पासून थोडा लांब राहतो, कारण मला खूप केओटिक वाटायला लागले आता. अचानक सगळेजण कार्यक्रम घेऊन आले, काहीतरी सगळेजण सरफेस होत आहेत एव्हरीवन. आणि तो चुकीचं नाहीये स्ट्रगल, मी काही त्यांना नावं नाही ठेवत, पण मी तरी त्याचं प्रेक्षक नाही होऊ शकत. मी अनेक वेब शोज मिस आउट करतो, माझ्या मित्रांचेही वेब शोज मी मिस आउट करतो, पण माझा तो कल नाहीये. पण या निमित्ताने बोलायला मिळालं हे माझ्यासाठी पण रिलिव्हिंग. सो थँक्यू सो मच BMM फ्रान्स आणि सचिन, तुला सुद्धा. नाही, अगदी खरंच खूप छान, मजा आली. थँक्यू. तर मंडळी, सची की मैफिलचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. आणि सची की महफिल या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मजा घ्या.